श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आजचा स्वामी संदेश. स्वामी सांगतात, तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला दिलं आहे, फक्त ते ओळखण्याची दृष्टी तुझ्याकडे हवी. भक्तांनो, आपण आयुष्यात अनेक वेळा उत्तर शोधत राहतो. आपण बाहेरच्या जगाकडे पाहतो, लोकांकडे विचारतो, परिस्थितीला दोष देतो, नशिबाला दोष देतो, पण कधी आपण स्वतःच्या हात डोकावून पाहतो का? स्वामींचा संदेश हा नेहमी साधा असतो, पण त्याचा अर्थ खूप खोल असतो. स्वामी म्हणतात, जे घडत आहे ते कारणाशिवाय घडत नाही. तुझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक परीक्षा तुला मजबूत बनवण्यासाठी येते. कधी कधी भक्ताला वाटतं की स्वामी माझी परीक्षा का घेत आहेत, पण स्वामी परीक्षा घेत नाहीत. स्वामी आपल्याला तयार करत असतात. भक्तांनो, आपण देवाकडे नेहमी मागतो, मला सुख दे, मला पैसा दे, माझ्या अडचणी दूर कर. पण स्वामी आपल्याला विचारतात, तू स्वतःला बदलण्यासाठी तयार आहेस का? कारण आयुष्य बदलण्याआधी विचार बदलावे लागतात. ज्या दिवशी माणूस परिस्थितीपेक्षा स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवतो, त्या दिवसापासून त्याचा प्रवास बदलतो. कधीकधी स्वामी शांत असतात. आपल्याला वाटतं स्वामी माझं ऐकत नाही, पण भक्तांनो, लक्षात ठेवा, आई आपल्या मुलाच्या प्रत्येक मागणीला लगेच हो म्हणत नाही, कारण तिला माहीत असतं मुलासाठी काय योग्य आहे. तसंच स्वामी आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण करत नाहीत, कारण त्यांना आपल्या आयुष्याचा मार्ग आपल्यापेक्षा जास्त माहिती असतो. स्वामींचा संदेश आहे, श्रद्धा ठेव, वेळ लागेल, पण योग्य वेळी योग्य गोष्ट मिळेल. आज तू ज्या संकटातून जात आहेस ते कायम राहणार नाही. रात्र कितीही मोठी असली तरी सकाळ होतेच. तसंच दुःख कितीही मोठं असलं तरी स्वामींची कृपा आली की मार्ग नक्की सापडतो. भक्तांनो, स्वामींना फक्त मंदिरात शोधू नका. स्वामी तुमच्या विचारात आहेत, तुमच्या धैर्यात आहेत, तुमच्या चांगल्या कर्मात आहेत. जेव्हा कोणी नसताना तुम्ही स्वतःला सावरता, तेव्हा स्वामी तुमच्या सोबत असतात. जेव्हा डोळ्यात अश्रू असूनही तुम्ही विश्वास ठेवता, तेव्हा स्वामी तुमच्या जवळ असतात. आणि तेव्हा तुम्ही म्हणता, स्वामी, मला काही समजत नाही, पण तुमच्यावर विश्वास आहे. तेव्हा स्वामींची कृपा सुरू होते. स्वामी भक्तांनो, जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर एक छोटी विनंती आहे. हा स्वामींचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू द्या, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखादी दुःखी व्यक्ती आशा मिळेल, एखाद्या निराश मानाला आधार मिळेल आणि एखाद्या भक्ताच्या आयुष्यात स्वामींच्या कृपेचा प्रकाश येईल. जर तुम्हाला स्वामींवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये एकदा नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. तुमची ही एक छोटीशी प्रतिक्रिया देखील भक्तीची ऊर्जा वाढवते. स्वामी भक्तांनो, आपण अनेकदा आयुष्यात उत्तर शोधत राहतो, पण स्वामी सांगतात, उत्तर बाहेर नाही, ते तुझ्या विश्वासात आहे. ज्या क्षणी तू मनापासून स्वीकार करतोस की स्वामी माझ्या सोबत आहेत, त्या क्षणापासून भीती कमी होते. कारण एक गोष्ट लक्षात ठेव, ज्याच्या डोक्यावर स्वामींचा हात असतो त्याला परिस्थिती हरवू शकत नाही. कधीकधी आयुष्य आपल्याला अशा वाटेवर आणून उभं करतं जिथून पुढचा मार्ग दिसत नाही. पण भक्तांनो, जिथे माणसाची नजर थांबते तिथून स्वामींची कृपा सुरू होते. आपल्याला वाटतं सर्व संपलं, पण स्वामी म्हणतात, अजून माझं काम बाकी आहे. म्हणून कधीही आशा सोडू नका. तुमच्या आयुष्यात आज जर अंधार असेल तर विश्वास ठेवा, स्वामी तुमच्यासाठी प्रकाशाची वाट तयार करत आहे. तुमची परीक्षा मोठी असेल तर स्वामींची कृपा त्याहून मोठी आहे. तुमच्या अडचणी मोठ्या असतील तर स्वामींची शक्ती त्याहून मोठी आहे. फक्त श्रद्धा सोडू नका.
कर्म करत राहा, चांगले विचार ठेवा आणि स्वामींचे नाव मनात ठेवा. कारण जिथे स्वामींचे नाव असते तिथे भीतीला जागा नसते. स्वामी भक्तांनो, हा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांना, परिवाराला आणि प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत हा संदेश शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्यासोबत आहेत. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज आपण एका अशा सत्याबद्दल बोलणार आहोत जो प्रत्येक भक्ताने आपल्या मनात कायम ठेवायला हवे. स्वामी कधीही आपल्या भक्ताला एकटं सोडत नाहीत. कधी कधी आपल्याला वाटतं, मी एवढी प्रार्थना करतो, एवढं नामस्मरण करतो, तरी माझ्या आयुष्यात अडचणी का आहेत? पण स्वामींचा संदेश आहे, अडचणी आल्या म्हणून माझी साथ नाही असं समजू नकोस. कारण अनेक वेळा मी तुला वाचवण्यासाठीच काही मार्ग बंद करत असतो. आपल्याला एखादी गोष्ट हवी असते, पण स्वामींना आपल्या आयुष्यासाठी त्यापेक्षा चांगली गोष्ट माहीत असते. लहान मुलाला चाकू हवा असतो, पण आई त्याला चाकू देत नाही. मुलाला वाटतं आई माझी इच्छा पूर्ण करत नाही, पण आईला माहीत असतं की ते मुलांसाठी धोकादायक आहे. तसंच स्वामी आपल्या काही इच्छा पूर्ण करत नाहीत, कारण स्वामींना आपल्या आयुष्याचा पुढचा अध्याय माहीत असतो. भक्तांनो, कधी कोणीतरी तुम्हाला सोडून जातं, कधी जवळची माणसं बदलतात, कधी आर्थिक अडचणी येतात, कधी मन खूप थकून जातं. अशा वेळी मनात एकच विचार ठेवा, स्वामी माझ्यासोबत आहेत. कारण ज्याने स्वतःला स्वामींच्या चरणी अर्पण केलं त्याची काळजी स्वामी घेतात. एकदा एका भक्ताने स्वामींना विचारलं, माझ्या आयुष्यात इतके दुःख का आहेत? तेव्हा स्वामींचा संदेश होता, तुझ्या दुःखातूनच तुझी शक्ती जन्माला येणार आहे. आज जे संकट तुला कमजोर करत आहे असं तुला वाटतं, कदाचित ते संकट उद्या तुला इतरांना आधार देण्याची ताकद येईल. म्हणून कोणत्याही परिस्थितीत स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेव. कारण स्वामींची कृपा कधी आवाज करू येत नाही, ती शांतपणे येते. कधी एखादी योग्य व्यक्तीच्या रूपाने, कधी अचानक मिळालेल्या संधीच्या रूपाने, कधी मनाला मिळालेल्या शांततेच्या रूपाने. आणि मग आपल्याला कळतं, हो, स्वामी माझ्यासोबत होते. स्वामी भक्तांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक संकल्प करूया. कितीही अडचणी आल्या तरी श्रद्धा सोडणार नाही, कितीही वेळ लागला तरी विश्वास ठेवणार आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वामींच्या नावाने करणार. जर तुम्हीही स्वामींचे भक्त असाल तर कमेंटमध्ये लिहा, माझे स्वामी माझ्यासोबत आहेत. तुमची एक कमेंट एखाद्या दुसऱ्या भक्ताला प्रेरणा देऊ शकते. हा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि अशाच स्वामी संदेशांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. कारण भक्तीचा हा प्रवास आपण सगळे मिळून पुढे नेणार आहोत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.